कुठे? अशी कशी हरवली वेदा? हा? गार्डन रोडवर मीरा अचानक माझ्या गाडीसमोर आली. तेव्हा मला कळलं की ती वेदाला शोधते. मग पण मग तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केलात का? शोधलं मंजिरी, आम्ही दोघांनी सगळीकडे शोधलं, पण वेदा नाही सापडली. माय गॉड, मीरा, अगं काय झालंय? कुठे गेला होता तुम्ही? मला आता मीरा समोर जाता येणार नाही, तिला विचारता सुद्धा येणार नाही. काय करू? वेदा, बळ कुठेस तू? हे काय होऊन बसलंय? आई प्लीज शांत. अनन्या, अगं आपली मुलगी बोलू पण शकत नाही. स्वतःचं नाव पत्ता काही सांगायचं असेल तर कसं सांगणार? कोणाला सापडली असेल तर काय, कसं कसं कळणार आहे त्या माणसाला? आई प्लीज शांत. तिला कोणी पळवलं नसेल ना? आई तू प्लीज शांत हो. आपल्या वेदाला काही होणार नाही. मला माफ करा, माझी चूक झाली. मी लक्ष ठेवायला हवं होतं तिच्यावर. माझं दुर्लक्ष झालं. बाईसाहेब, मला थोडासा वेळ द्या. मी वेदाला शोधून आणते. तू गप्पा, एक शब्द बोलू नकोस. जबाबदारीची जाणीव वगैरे काही आहे की नाही तुला? नाही नाही, नसणारच. जर ती असती ना तर हे सगळं घडलंच नसतं. दादा, वहिनी, मला आधीपासूनच हिच्यावर शंका होती. आपण हिच्यावर जबाबदारी दिली होती वेदाची. घरात साफसफाई करायची लायकी नाही या मुलीची, आणि ही मोठी वेदाला सांभाळणार.